नमस्कार. खरं तर आजचा हा व्हिडिओ बनवतोय ना तो आहे तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट बद्दल. खरं तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट म्हणजे काय, कोणकोणते रँक्स तुम्हाला अलॉट होणार आहेत, या रँकचा अर्थ काय, कोणती रँक सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे, त्याच्यासोबत रँकचा तुमच्या कट ऑफ वरती कसा इफेक्ट होणार आहे आणि पर्सेंटाइल वर्सेस रँक यावर्षी काय असणार आहे हे सुद्धा मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे आजचा जो व्हिडिओ आहे ना तो एंडिंगपर्यंत नक्की बघा. चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आता एक म्हणजे काय, सुरुवातीला सीईटी सेलनं काय केलं होतं, आपली जी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट होती ती त्यांनी सांगितलं होतं की आपण 27 जुलैला डिक्लेअर करणार आहोत. परंतु आता ते शेड्यूल पुन्हा एकदा डिले झाले आणि आपली जी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आहे ती 31 जुलैला डिक्लेअर होणार आहे. त्याच्यानंतर 3 दिवसांचा आपल्याला ग्रीव्हन्स पिरियड दिलेला आहे, 1 ऑगस्ट, 2 ऑगस्ट आणि 3 ऑगस्टला. याच्या दरम्यान जर आपल्या प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये आपल्याला काही चेंजेस करायचे असतील, आपल्याला एखादी कॅटेगरी ॲड करायची असेल तर आपण ते करू शकतो. आणि आपली जी फायनल मेरिट लिस्ट आहे ती येणार आहे 6 ऑगस्टला आणि आपले जे कॅप राऊंड्स आहेत ते अराउंड 8 ते 10 ऑगस्टच्या दरम्यान कंडक्ट होऊ शकतात. म्हणजेच काय, तुमच्याकडे आता भरपूर वेळ आहे. मग या जो वेळ आहे त्या वेळेचा तुम्ही सदुपयोग करायला शिका. पहिलं म्हणजे काय, या वेळेमध्ये तुमचा मेन फोकस असला पाहिजे तुमचं कॉलेज रिसर्च. आता सगळ्या विद्यार्थ्यांना त्यांचं पर्सेंटाइल माहीत आहे. कट ऑफच्या सीईटी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवरती सगळ्या कट ऑफच्या PDF आहेत. मग त्या ऑल इंडियाच्या कट ऑफच्या PDF असतील किंवा सीईटीच्या 3ही कॅप राऊंडच्या PDF दिलेले आहेत. आता त्या कट ऑफनुसार आपण आपली कॉलेजची लिस्ट स्वतः बनवायला स्टार्ट करा. होतं असं की तुम्ही ज्यावेळी कॉलेज रिसर्च करता त्यावेळी तुम्हाला ॲक्च्युअलमध्ये कळतं की एखाद्या कॉलेजच्या वेबसाईटला व्हिजिट करा, तिथं त्यांच्या प्लेसमेंट्स सेक्शन असतो, तिथं ते चेक करा की प्लेसमेंट्स वगैरे आहेत की नाही, तिथं अकॅडमिक्स कसं आहे, कसे कल्चर वगैरे, हे सगळ्या गोष्टी तुम्ही स्वतःहून एक्सप्लोअर करायला शिका. जो आता उरलेला वेळ आहे, कारण का आता ही जी प्रोसेस आहे ना ती खूप डिले झालेली आहे आणि भरपूर मुलांचं ऑलरेडी कॅप रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफिकेशन कंप्लीट झालं आहे. ज्या विद्यार्थ्यांचं काही पेंडिंग असेल त्यांनी 29 जुलैपर्यंत ही जी प्रोसेस आहे कॅप रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफिकेशनची ती कंप्लीट करा. आणि मोस्ट ऑफ द सगळ्या विद्यार्थ्यांनी फोकस करा की तुमचा कॉलेज रिसर्च तुम्ही कसा करू शकाल. खरं तर 1-2 गोष्टी सांगायच्या आहेत. पहिलं म्हणजे काय, कॉलेज रिसर्च करताना तुमच्या पर्सेंटाईलनुसार तुमची कॉलेजेस तुम्ही फाइंड करायला शिका. दुसरं आहे ती म्हणजे काय, ती फाइंड केलेली कॉलेजेस व्यवस्थित तुम्ही अरेंज करा सिक्वेन्शियली. त्या कॉलेजेसच्या कट ऑफ कशा आहेत, हवं तर तिथले विद्यार्थी 1-2 ओळखीचे वगैरे असतील त्यांच्याशी तुम्ही बोलायला शिका की तिथं वगैरे सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत का, प्लेसमेंट्स कोणत्या डिपार्टमेंटला चांगले आहेत, जे डिपार्टमेंट आपण चूज करतोय म्हणजे कोणती ब्रँच आपण चूज करतोय त्या ब्रँचची फॅकल्टी वगैरे सगळं कसं आहे ते तुम्ही व्यवस्थित माहिती घ्यायला स्टार्ट करा. दुसरं, जो फ्री टाईम आहे याच्यामध्ये तुम्ही एकतर कुठलेही म्हणजे फर्स्ट इयर इंजिनिअरिंगचे सब्जेक्ट्स पण स्टार्ट करू शकता. इव्हन कोडिंग लँग्वेज सुद्धा यूट्यूबवरती बेस्ट रिसोर्सेस आहेत, जसं की कोड विथ हॅरी आहे, टेलिस्को आहे, अपना कॉलेज आहे, ही काही यूट्यूब चॅनल्स आहेत ज्याच्यावरती बेस्ट कंटेंटमध्ये कोडिंग लँग्वेज शिकवले त्यासुद्धा तुम्ही प्रेफर करू शकता. सांगण्याचं तात्पर्य काय, आता जी प्रोसेस डिले झाली आहे त्याच्यामध्ये 2 फोकस करा. एक म्हणजे काय, पहिला फोकस असणार आहे तुमचा ती आहे तुमचा कॉलेज रिसर्च. तुमच्या पर्सेंटाईलला व्यवस्थित मिळणारी सगळी कॉलेजेस आहेत ती लिस्ट बनवा, ती व्यवस्थित अरेंज करा आणि त्यांच्याबद्दल माहिती घ्यायला स्टार्ट करा. दुसरा, फर्स्ट इयर इंजिनिअरिंगचे सब्जेक्ट्स वगैरे शिकायला स्टार्ट केलं तरीही चालतील, बेस्ट रिसोर्सेस यूट्यूबवरती आहेत ते तुम्ही प्रेफर करू शकता. आता येतो प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट म्हणजे काय. पहिलं म्हणजे काय, आणखीन एक पॉईंट विसरलो, खरं तर 1-2-3 दिवसापूर्वीची गोष्ट आहे. मोस्ट ऑफ द विद्यार्थ्यांशी ज्यावेळी इंटरॅक्ट करतो ना, मुलं मला विचारतात की दादा मला इतक्या कमी पर्सेंटाईलवरती या कॉलेजचा कट ऑफ वगैरे मॅच होतोय. ज्यावेळी तुम्ही आता तुमचा कॉलेज रिसर्च करताय ट्राय करा जे ऑथेंटिक सोर्सेस आहेत त्याच्यावरूनच माहिती घेणं खूप गरजेचं आहे. कारण का, एकतर मी बघतोय ना भरपूर साईट्स वगैरे गुगलवरती असतील खूप आहेत की तुमचं पर्सेंटाईल किंवा प्लेसमेंट्स वगैरे कॉलेजचे रिव्ह्यूज वगैरे सगळे पॉझिटिव्ह वगैरे असतात, परंतु ॲक्च्युअलमध्ये ती सिच्युएशन तशी नाही आहे. त्यामुळे तुम्ही जागरूक असणं खूप गरजेचं आहे, हे गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आहे. त्यामुळे कोणत्याही थर्ड पार्टी साईट्सवर किंवा कोणत्याही थर्ड पार्टी पर्सनवर विश्वास ठेवण्याऐवजी स्वतःहून गोष्टी एक्सप्लोअर करायला शिका, हे खूप गरजेचं आहे. आतापासून इतकंच करायचं आहे की कुणावरही ब्लाइंडली विश्वास ठेवू नका, तुम्ही स्वतःहून सगळ्या गोष्टी एक्सप्लोअर करायला शिका. तसं पण तुम्ही इतके हुशार आहेत, इतके चांगले पर्सेंटाईल पण मिळाले, त्यामुळे काहीही डिफिकल्ट नाही. व्यवस्थित सगळ्या गोष्टी ॲनालाइज करा, कॉलेजेस सॉर्ट करा आणि स्वतःची कॉलेज लिस्ट स्वतः बनवायचा प्रयत्न करा. इतकं काहीही अवघड नाही आहे. दुसरा आता मेन पॉईंटवरती येतो की आपली प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट म्हणजे काय. प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट म्हणजे काय, थोडक्यात सांगायचं तर आता ज्यावेळी सीईटीची एक्झाम दिली आहे, सीईटीची एक्झाम जेवढ्या मुलांनी दिली आहे ते सगळेच विद्यार्थी काय सीईटीच्या कॉलेज ॲडमिशन्स म्हणजे कॅप ॲडमिशन प्रोसेसमध्ये येणार आहेत का, नाही. त्यातले काहीच विद्यार्थी कॅप ॲडमिशन प्रोसेसमध्ये येतात. मग त्या कॅप ॲडमिशन प्रोसेसमध्ये येण्यासाठी तुम्हाला आता कॅप रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ही प्रोसेस कंप्लीट करावी लागली. मग जेवढ्या विद्यार्थ्यांनी सीईटी सेलकडे कॅप रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कंप्लीट केले तर सगळ्या विद्यार्थ्यांनी एक
रँक अलॉट केली जाते तीच असते तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट. म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला वेगवेगळ्या प्रकारच्या रँक मिळाले जातात. ह्या प्रोव्हिजनल असतात म्हणजे टेम्पररी असतात. याच्यामध्ये चेंजेस होतात आणि आपली फायनल मेरिट लिस्ट आहे ना ती आपली डिस्प्ले होते. आता फायनल मेरिट लिस्ट नंतर काहीही चेंजेस होत नाहीत. मग प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट एवढंच असतं की जेवढ्या विद्यार्थ्यांनी सीईटी सेलकडे रजिस्ट्रेशन केलंय त्या सगळ्या विद्यार्थ्यांना मेरिट नंबर किंवा रँकनं तुम्हाला रँक अलॉट करणं. कारण का पर्सेंटाईल आपलं सेम असू शकतं परंतु आपली रँक आहे ना ती प्रत्येक विद्यार्थ्याची वेगवेगळी असते. आता प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट तुम्हाला कशी कळणार आहे? ज्या दिवशी आपली प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट म्हणजे 31 जुलैला डिस्प्ले होणार आहे मग तुम्हाला काय करावं लागतं? तुमच्या लॉग इनमध्ये गेलात तर प्रोव्हिजनल मेरिट लिस्टचा इथं सेक्शन आलेला असतो तर क्लिक करून तुमच्यासमोर PDF ओपन होते. मग त्या PDF मध्ये काय असतं तुमचे सगळे डिटेल्स असतात आणि खाली तुम्हाला वेगवेगळे रँक कोणकोणते रँक आहेत ते सगळे डिस्प्ले केले जातात. मग तुमचा स्टेट जनरल मेरिट नंबर काय आहे, तुमचा कॅटेगरी मेरिट नंबर काय हे सगळं त्याच्यामध्ये दिलं असतं. काही विद्यार्थ्याचं 5800 असेल किंवा काही विद्यार्थ्याचं 10,000 असेल हे सगळे नंबर्स तिथे दिलेले असतात. थोडक्यात प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट म्हणजेच तुम्हाला तुमचे रँक्स मिळतात. ठीक आहे. मग आता हे रँक्स किती प्रकारचे असतात? रँक्स भरपूर प्रकारचे असतात. पहिला असतो तो म्हणजे काय? सगळ्या विद्यार्थ्यांना जे स्टेट लेवल सीट्स आहेत त्याच्यामधून तुम्हाला स्टेट जनरल मेरिट नंबर मिळतो. स्टेट जनरल मेरिट नंबर म्हणजे काय? तर सगळ्या विद्यार्थ्यांना जेवढ्या विद्यार्थ्यांनी सीईटी सेलकडे रजिस्टर केले त्या विद्यार्थ्यांमध्ये तुमची रँक किती आहे हे सांगतो तुमचा स्टेट जनरल मेरिट नंबर. दुसरा असतो तुमचा कॅटेगरी जनरल मेरिट नंबर. कॅटेगरी जनरल मेरिट नंबर म्हणजे काय? आता समजा ओबीसी कॅन्डिडेटच्या 80,000 स्टुडंट्सनी सीईटी सेलकडे रजिस्टर केले. मग त्या 80,000 स्टुडंट्समध्ये ऑल ओव्हर महाराष्ट्रामधून जे ओबीसी विद्यार्थ्यांनी अप्लाय केले त्याच्यामध्ये तुमचा नंबर कितवा आहे हे सांगतो तुमचा कॅटेगरी नंबर. असा प्रत्येक कॅटेगरीचा वेगवेगळा नंबर असतो. म्हणजे लाईक ओबीसी, एससी, एसटी, एनटी सगळ्या कॅटेगरीसाठी तुम्हाला तुमचा कॅटेगरी मेरिट नंबर मिळणार आहे. त्याच्यानंतर असतो तुमचा होम युनिव्हर्सिटी जनरल मेरिट नंबर. होम युनिव्हर्सिटी जनरल मेरिट नंबर म्हणजे आता ज्यावेळी तुम्ही ज्या होम युनिव्हर्सिटीमध्ये आहात त्याच्यामध्ये तुमचा रँक किती आहे हे दाखवतं तुमचा होम युनिव्हर्सिटी जनरल मेरिट. आता उदाहरणार्थ ज्या विद्यार्थ्यांची होम युनिव्हर्सिटी शिवाजी युनिव्हर्सिटी आहे तर त्या विद्यार्थ्यांसाठी शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये त्यांचा रँक कितवा आहे ते दाखवतो तुमचा होम युनिव्हर्सिटी मेरिट नंबर. आता तो कुठे उपयोगाला येतो? आपल्याला जो होम युनिव्हर्सिटीच्या सीट्स असतात मग त्याच्यासाठी होम युनिव्हर्सिटी मेरिट नंबर उपयोगाला येतो. त्याच्यानंतर वेगवेगळे कॅटेगरी मेरिट नंबर असतात लाईक EWSचा मेरिट नंबर असतो, TFWS मेरिट नंबर असतो, आणखीन तुमचा लेडीज कोटासाठी सेपरेट लेडीज मेरिट नंबर असतो. हे वेगवेगळ्या प्रकारचे रँक मिळतात. मग सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे तर सगळे रँक्स तुमचे इम्पॉर्टंट आहेत. दुसरं एक कन्फ्युजन सांगायचं आहे, रँक ज्यावेळी मिळेल ना त्यावेळी तुम्ही काय कराल कट ऑफमध्ये तुमची रँक कम्पेअर कराल. त्यावेळी एक सांगायचं आहे कट ऑफमध्ये जी रँक सगळे दिलेले आहेत हे सगळे स्टेट जनरल मेरिट नंबर आहेत. याची तुम्ही काळजी घ्या. पुन्हा एकदा सांगतो हे खूप कन्फ्युजन होतं. विद्यार्थ्यांना काय वाटतं की माझा कॅटेगरी जनरल नंबर म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याचा कॅटेगरी जनरल नंबर समजा 5,000 आहे आणि त्या कट ऑफमध्ये दिलेला आहे की अरे हा तर नंबर माझ्यापेक्षा खूप कमी आहे किंवा मला ते आरामात मिळतंय. असं नाही आहे. जे नंबर त्यांनी मेन्शन केले आहेत जे तुम्हाला रँक्स दिसतात कट ऑफच्या ऑफिशियल PDF मध्ये सीईटी सेलच्या ते सगळे स्टेट जनरल मेरिट नंबर आहे. त्यामुळे त्या स्टेट जनरल मेरिट नंबर आपला जो आहे त्याला तुम्हाला कट ऑफमध्ये कम्पेअर करायचा आहे. आय होप हा एक डाऊट जो होता तो तुम्हाला क्लिअर झाला असेल. आता पुढची प्रोसेस म्हणजे काय? रँकचा कट ऑफवरती खरंच इफेक्ट होणार आहे का किंवा यावर्षी कट ऑफ काय वाढू शकतात कमी होऊ शकतात? पहिलं म्हणजे काय? यावर्षी रजिस्ट्रेशन नक्की वाढलेले आहेत परंतु एक पॉझिटिव्ह गोष्ट काय आहे जे JEE मेन्सचे विद्यार्थी वगैरे इकडे IIT JEE वगैरे इकडे शिफ्ट व्हायचे ना ते आता त्यांची IIT वगैरे ॲडमिशन जोसा CSAP काउन्सिलिंग जे आहे ते मोस्ट ऑफ दी कॉलेजेसची कंप्लीट झालेले आहे. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांनी तिकडे IIT कडे मूव्ह केलेले आहे. त्यामुळे आणि दुसरी पॉझिटिव्ह गोष्ट काही कॉलेजेसनी आपली सीईटी इनटेक वाढवले आहेत किंवा नवीन ब्रँचेस आहेत ते स्टार्ट केले आहेत. त्यामुळे भलेही कॅप रजिस्ट्रेशन जरी जास्त झाले असेल तरी घाबरू नका की कट ऑफ इतका पण वाढणार नाही. कारण का दरवर्षी ऐकत असता तुम्ही की कट ऑफ खूप वाढेल असं काही होत नाही. टॉप कॉलेजेसचे कट ऑफ असतात ना ते जास्त वाढत नाहीत. मोस्टली जे मीडियम लेवलचे कट ऑफ असतात 80 to 90च्या दरम्यान तिथं कट ऑफ थोडे व्हेरिएशन्स येऊ शकतात आणि जे बिलो 80 असतात त्या कॉलेजेसच्या कट ऑफमध्ये ते सांगता येत नाही ते कमी जास्त होतच असतात. ठीक आहे. त्यामुळे हा घोळ मनातून भ्रम दूर करा की कट ऑफ एकदम वाढणार आहे तुम्हाला ॲडमिशन मिळेल. सगळ्या मुलांना ॲडमिशन्स मिळणार आहे. त्यामुळे गोंधळून जायचं नाही. फक्त तुमचं काम काय तुमच्या पर्सेंटाईलला व्यवस्थित तुम्ही कॉलेज रिसर्च करा आणि तुमची एक व्यवस्थित नीट कॉलेजची लिस्ट आहे ती फायनल मेरिट लिस्ट म्हणजे 6 ऑगस्ट पूर्वी तुम्ही तुमची फायनल मेरिट लिस्ट येण्यापूर्वी तुमची कॉलेज लिस्ट बनवून तयार ठेवा. ठीक आहे. आता फायनल मेरिट लिस्ट आपली येणार आहे त्यानंतर आपले कॅप राऊंड स्टार्ट होणार आहेत. मेरिट रँक तुमची काही येऊ दे भलेही ती यावर्षी थोडी वाढू शकते कारण का कॅप रजिस्ट्रेशन जास्त होऊ झालेले आहेत सीईटी सेलकडे. त्यामुळे जरी तुमची रँक्स जास्त असेल किंवा म्हणजे रँक खूप वाढली असेल तरी घाबरू नका. सगळ्या मुलांना व्यवस्थित कॉलेजेस मिळणार आहेत. आता
यावर्षी एक्सपेक्टेड पर्सेंटाईल वर्सेस रँक काय असू शकते. खरं तर रँक आहे ना ती प्रेडिक्ट करणं आता खूप डिफिकल्ट आहे. का? कारण का आपल्याकडे अजून ॲक्युरेट डेटा नाही की किती मुलांनी रजिस्टर केलं आहे किंवा तुमची कॅटेगरीमधून किती विद्यार्थी आहेत. परंतु ॲप्रॉक्सिमेटली एक गेल्या वर्षीचा अंदाजानुसार मला वाटतं की जर तुमचं पर्सेंटाईल 98 to 100 असेल तर तुमची जी रँक आहे ती 1 ते 7,000 म्हणजे 1 to 7,000च्या दरम्यान लाईक करू शकते. त्याच्यानंतर 95 to 98 पर्सेंटाईल असेल तर 7,000 to 16,000 7,000 ते 16,000च्या दरम्यान लाईक करू शकते. त्याच्यानंतर 90 to 95 पर्सेंटाईल असेल तर 16,000 to 28,000 म्हणजे 16,000 ते 28,000च्या दरम्यान तुमची रँक लाईक करू शकते. नंतर 85 to 90 पर्सेंटाईल असेल तर 28,000 टू 40,000च्या दरम्यान लाईक करू शकते. त्याच्यानंतर 80 to 85 पर्सेंटाईलसाठी 40,000 to 50,000च्या दरम्यान तुमची रँक येऊ शकते. आणि 70 to 80 पर्सेंटाईलसाठी 70 to 80 पर्सेंटाईल 50,000 to 70,000 म्हणजे 50,000 ते 70,000च्या दरम्यान येऊ शकते. आणि बिलो 50 असेल ना ती रँक सांगता येत नाही कारण का भरपूर तिथे सॅच्युरेशन्स वगैरे असतं त्यामुळे ती रँक व्हेरी. आता जी मी रँक सांगितली त्याच्यामुळे घाबरून जाऊ नका की माझी इतकी रँक आली वगैरे येऊ शकते वगैरे. हे एक्सपेक्टेड आहे, ही कमी जास्त वगैरे होऊ शकते. आणि तुमच्या सगळ्यात जास्त बेनिफिट काय असतो तुमच्या कॅटेगरीची जी रँक असते ना त्याचा तुमच्या पर्सेंटाईलवरती किंवा तुमच्या कट ऑफवरती खूप इफेक्ट होतो. आय होप तुम्हाला प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट म्हणजे काय, रँक म्हणजे काय, रँक करून कट ऑफ कशी चेक करायची या गोष्टी समजल्या असतील. दुसरी एक इम्पॉर्टंट गोष्ट सांगायची आहे की खरं तर मला एक मी आधीही सांगितलं होतं की ज्यावेळी तुम्ही आता कॉलेज रिसर्च करताय ना व्यवस्थित स्वतःहून कॉलेज रिसर्च करा. कारण का मोस्ट ऑफ दी बघतोय ना काउन्सिलर्स वगैरे यांचं एकतर कॉलेजसोबत टायअप असतं, कॉलेजच्या फेक मार्केटिंगला बळी पडायचं, अशा गोष्टी करू नका. कारण का होतं असं की आपल्या आयुष्याचे आपण 4 वर्ष चांगल्या कॉलेजमध्ये घालवणार आहोत, ही खूप गरजेचं आहे. कारण का आपली 4 वर्ष जी असणार ती व्यवस्थित एका चांगल्या कॉलेजमध्ये अकॅडमिक्स कल्चरमध्ये गेली पाहिजे याची जबाबदारी आणि काळजी तुम्ही घेणं गरजेचं आहे. मी लिटरली बघतोय पेरेंट्स वगैरे ज्यावेळी बोलतो ना खरंच त्यांची एक तळमळ चालू असते. कारण का तुम्हाला ज्यावेळी 11वीला तुम्हाला क्लासेसमध्ये असतील किंवा आता तुमच्यासाठी चांगलं कॉलेज कसं मिळवता येईल यासाठी पेरेंट्स जास्त धडपडत आहेत. मग या पेरेंट्सनी आपल्यासाठी इतकी मेहनत घेत आहेत त्याच्यासाठी तुम्ही काय करा, व्यवस्थित स्वतःहून गोष्टी एक्सप्लोर करा बाळांनो. कुणावरही ब्लाइंडली विश्वास ठेवण्याऐवजी स्वतःहून तुम्ही सगळ्या गोष्टी एक्सप्लोर ज्यावेळी करताना त्यावेळी तुम्हाला समजतं की खरंच कोणतं कॉलेज चांगलं आहे, खरंच कोणत्या कॉलेजच्या प्लेसमेंट चांगले आहेत, आपले अकॅडमिक्स कसं आहे. तुम्ही स्वतःहून गोष्टी एक्सप्लोर ज्यावेळी करता त्यावेळी ह्या गोष्टी खूप इझी वाटायला लागतात. आय होप तुम्हाला या गोष्टी समजल्या असेल. पुन्हा एकदा सांगतो, काळजी करू नका, सगळ्या विद्यार्थ्यांची रँक्स वगैरे चांगलीच येणार आहे. आणि ही मनातून भीती काढून टाका की रँक कमी आली जास्त आली म्हणजे मला कॉलेज मिळणार नाही. सगळ्या मुलांना चांगलंच कॉलेज मिळणार आहे. सगळ्यांचे कॉलेजचे इंटेक वाढलेले आहेत, नवीन ब्रँचेस स्टार्ट झाले आहेत. आपण इतकंच केलं पाहिजे की आपली कॉलेज लिस्ट आणि आपला कॉलेज रिसर्च आहे ना तो कंटिन्यू करा. आय होप आजचा हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल. आजचा हा व्हिडिओ मी येथेच थांबवतो. धन्यवाद.